नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कोकण बाटलेवाडी या चॅनलवरती। आज आमचा प्लॅन आहे बिर्याणी बनवायचा। मुंबईला जायचं म्हणून अगोदर आम्ही जरा पार्टी करतोय। बिर्याणीची तयारी आमचे शेफ गॅस संपला म्हणून आम्ही काय बोलतात ते लाकडावरची चूल। आमचा शेफ गॅसची बचत। कुठला हांडा आणशील तिकडला तिकडे मासळीचा हात लावला नाही ना हांड्यांना जात जाते टोप कर पण कुठला तरी एक घेऊन ये आता येणार कधी मे महिन्यात। आता बघा ह्याच्यात आम्ही तांदूळ शिजत टाकणार आहोत। आणायला गेले तुम्हाला आता मीठ टाकते। स्टॉप नको करून ठेव, डायरेक्ट क्लिप बंद कर कारण का मला नंतर मध्ये हे होतं। काय पाहिजे? अरे भाई तिथे ना टाकलं हे बघा इकडे सगळी लाकडं आणलेली आहेत। आता हे चुलीला लावते। तर बघा एवढा कांदा कापून झाला आहे, अजून थोडं कापताय। साक्षी एवढं नाही झालं का? तर आता राईस टाकणार आहेत। बघणारे बघा किती आहेत। आणि इकडं हा बघा राईस, आणि इथं आतमध्ये पाय आहेत। हा खाणार आहे पाय तंगडी भाजून, सगळी पोरं खाणार आहेत। राईस बाकी कोण खातोय का? तंगडी बिंगडी कोण खाणार आहे काय? मी तर खाणार आहे, मी येणार भाजायला। आता लहान नाही इथं कोणची राईस टाकते। भाजायला यायचं, भाजायला यायचं। मी काम ओके करून गेलो माझं तिथलं। माती किती लागल काहीतरी इथं गोनपाट बिनपाट घ्या ना, कशाला लागलं माझं काढून नको आलं बघाची दोरेली जेव्हा आलं आलं बरं काय काम करता येतं नाही समजणार ते नाही समजणार, तू विचार करशील ना ते तेवढं दिसणार, बाकी सगळ्याच दिसत। हे बघा किती जण आहे मी फक्त आता बागे आहे इथं, आम्ही बघायलाच फक्त या साईडला असे सगळे, आणि इकडे दोघं जण आहे। खडा मसाला पुरल ना। हे बघा इकडे आता कांदे कापून झालेत, कांदे कापून झालेत बघा। टोमॅटो घ्यायला जातोय बारीक मिक्सर मधून बारीक करायला। आता टोमॅटो न्यायचे आता इथे बघा, हा आणि हा जातोय खाली ग्रेव्ही करायला जात आहे, टोमॅटोची ग्रेव्ही करायला जात आहे। तर आता बघा आता बघा टोमॅटोची ग्रेव्ही करायला येते, हा आणि हा जातोय खाली ग्रेव्ही करायला। बघा आता चांगल्या वाजता येते चुलीत बघा, मला आणि ह्याला दोघांना फक्त चांगल्या भाजणार आम्ही, बाकीच्या ज्यांना पाहिजे ते भाजून घेतील। काय बोलतो बरोबर ना? हा आपाला भाजायचं तर काय वरती राईस शिजायला टाकलाय। हा बघा इथं चिकन मसाला आहे, आणि इथं बिर्याणी मसाला आहे, ह्याच्यात आधी लसूण पेस्ट आहे, मीठ आहे, सगळे सामान आणून झाले। फक्त आता करायचं आहे, राईस टाकले करायला, तर बघूया। हे बघा इथं चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे, राईस शिजत तो सर हे होतंय ना बघा। भात शिजून आता मी काय करायला लागले रे? कांदा फ्राय। अरे हे कशासाठी ठेवले? हे थंड व्हायला सुटसुटीत व्हायला। ओके, हे पार्टीचे मेंबर काय काय दिसत तुम्ही? आता आम्ही कांदा भाजण्यासाठी टाकलाय टोपात, आता ह्याच्यावर ठेवून भाजायचा आहे बघ। बघा कांदा भारी कापला, कुणी कापला तो? कुठला? हे बघ हे नाही हा कांदा कापणारा हा माणूस होता। असं ते नंतर खायला बघूया, हा कांदा फक्त ह्याच्यावर ठेवून भाजायचा आहे। बघूया आता कांदा करायचं, ठेव का? ठेव आता फक्त भाजायचा चांगला। बघा डोकी होती, यार डोकी टाकू, डोकी खा आरामात बसून तोपर्यंत। हिवका डोकी आहेत,
आता खाणार बघा बघा मस्त लागतोय. असं ना हा हा बघा हा माझा एक नाही. भाव दाखवतोय हा कसा खातात तो. मार हा एक खातोय. ए बाईकडे रे हा बघा हा एक खातो. कशी लागते ना बघितलं. तुझं काय चांगलं लागलं. चांगलं आहे चांगलं आहे. हे बघा लय आवडतं. खाऊन मग मस्त लागतं. अरे चॉकलेट सारखं हा, तू हिचं काय माझा कुसला ना आता. अक्षर हलव ना ते. पप्पा पप्पा हा बघा चालू आहे. खाली पडे ना खाली पडे. आमचा शेप खाली लागते जरा लवकर हलवून. आता बघा आता ह्याच्यात तेल टाकतायत. बघूया नंतर लागणार आहे का नंतर परत ते लागणार आहे बघे हे टाक की आता एखाद्याला. असं नाही हे थांब थांब नको ना. बघा सीन झाला तो ओके. बघा आमची शेप भारी चालू. अरे काय बाब आमचे बघा दोन दोन तेल टाकतायत. अरे लागतं तेवढं भाई तर कांदा बघ. अर्धा किलो टोमॅटो बरोबर हिशोबाने बनली होती. 1 किलो उगाच आणलं. मी पप्पा तेच सांगत होतो आपण अर्धा घेऊ. अच्छी 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 असंच टाकणार आता मी कारण की लय झालं. आमचा आता बघा हे टाकू तेल टाकलेलं आहे. आता मसाले टाकले. हे बघा बिर्याणी मसाला गेलाय ऍड केला त्याच्यात. आमच्या भावाने ऍड केलाय बिर्याणी मसाला. चिकन मसाला दोन्ही पण टाकले काय? अरे ढोंबाल रे सालपेडे चालेल. सल्फर टाकलेले आहेत. ढोंबाल जरा काढूया. बोलतो सालपट नको तू. हे मिठाने त्याला म्हणतात मजा बिर्याणीची. टाकशी मीठ बघा खाली बघ. माझ्या हाताने टाकू दे तर बघ. आता बघा मीठ टाकते आमची साक्षी. बारीक बारीक उचली नाकं पण लागली. बस बस तिकडे चुली के जाऊ नको. आता की आता बघा चिकन टाकतंय. आमची अनोखी प्रकारची बिर्याणी आहे जरा. इस्तो जास्त चालू आहे तरी पण मजा आहे बिर्याणी खायची. काय बोलतो अरे पाठीवर थोडी. मी कमी ठेवू का? नको आहे नको. तिखट मसाला ना लवकर आण. बसू ना. बघा तिखट टाकते बरं. बस. थोडं कमी झालं दही होतं पण म्हणून आहे. तिखट मी टाकते. तुम्हाला आता बरोबर बोलली होती मग. त्याचे बरोबर झाले. 1 किलो म्हटली 1 किलो आणलं तर बरोबर. मी म्हणलं 1 किलो आणतो नाही तर आपल्याला किती जास्त पाहिजे. हा. मीठ बरोबर पडलंय काय. मीठ बरोबर पडलंय. बंद कर तर चांगले आहे. बंद कर मी सांगतो. काय टाकतोस? आता बघा भात राईस टाकतात त्याच्यात. ए निकाले सगळे काढा खालून. सुजल नको ना आता. निकाल काढ. सगळे निकाले काढ. थोडेसे हे माझी कालीच आहे माझी कालीच. बडके पहिले कालीच खडी वड. हा वड कोण आवाज सांगते? वड साईडला ठेव. लागले चटका लागले. एक काम कर ना. हे मा- ते माझं आहे ते माझं आहे ते माझं आहे साईडला ठेव. ते तिकडे ठेव ना. अरे इथे ठेव साईडला. काय करू? निकाले काढ. अरे हे सावकाश ते कर. हे मिक्स नाही अरे करायचं. सुजल तू हॅलो हॅलो थोडे ते हॅलो हॅलो तू तसं नाही. सुजल हॅलो तसं थोडी ना करतात. काढू नको ते बाहेर. पायाकच आहे. हॅलो हॅलो अरे हॅलो. अरे तसं नाही बोलत. ती अर्धी निकाल कमी करायची. एक काम कर सुजल हा, हॅलो बता. निकाल मग मी कमी काय केलं करा. तू बाहेर कशाला काढतोय सोन्या ते कमी कर. कमी कर. आता काय करायचंय थोडस फक्त स्टीम करायचंय. हे कोणी शिवाय देऊ नका कृपया. अरे शिवाय काय देऊन लोक सभ्यासारखं वागा ना जरा. हाय ना अजून. जरासं आहे. हा, आणलं. आता स्टीम मारा ठेवले. फक्त स्टीम मारून झालं की आरामली गावची.
मी काला दिसत असं नाही साक्षी अजिंक्य परत ओके दिसतो चांगलं. आता सगळं झालंय, आता फक्त जेवायचं आहे. लोक वाढते तुम्हाला दाखवतो. अरे मी कसं असं काय वाढते आता ही माझं ताटा काय अरे पण ती खाल्ले नाही तर बोलशील लोक एवढं वाढलंय. खाली बोलली हाय असं. अर्णव इकडे दाखव पाणी वगैरे कापतोय रेडी फॉर इट. बघे टेस्ट बघ करून आहे. झाले. आहे व्हेज वाले. व्हेज वगैरे राहू दे. माझं दाखव. खाल्लं तसं हा हा अरे टेस्ट बघ जरा. काय सुरी लागते का ती? अरे टेस्ट बघ. अरे आपल्या सरपंचाकडून टेस्टची रिव्ह्यू घे. म्हणजे हा कसं आहे? अरे खाल्लेला खा ना खा ना. कशी आली? काय कमी असलं तर टमाटा घे. मेदूला पण काय ते दिलं? पण सांग त्याच्यात काय ताट करण्यासाठी. ताट येऊ दे. कडक कडक. कडक झाला सरळ सरळ. बसू दे मग ए बाई टेस्ट कशी आहे सांगा रे सगळ्यांनी. अर्नो टेस्ट. वेदिका टेस्ट. मस्त एकदम मस्त फुटक्या. मस्त एकदम आई टेस्ट कशी आहे? आई वासावरून सांगते चांगलं झालंय. ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन नवीन ब्लॉग बघत जा.